ऐका त्याबद्दल देखील जर तुम्ही खत तयार करणारे किंवा बियाणे तयार करणाऱ्या कंपन्या असल्या तुमच्याकडनंच बियाणं येत असताना खत विक्रेत्याला बियाणं विक्रेत्याला जर तिथं हे आमचं बियाणं घेतलं तरच आम्ही तुम्हाला ते बियाणं देऊ, हे खत घेतलं तरच आम्ही तुम्हाला ते खत देऊ, असं जर लिंकिंग करत असतील तर ऐका ना साहेब, आता प्रश्न विचारून उत्तर देऊ ना, तर ते लिंकिंग करत असले तर ती गोष्ट त्या खत विक्रेत्यांनी किंवा बियाणं विक्रेता दुकानदारांनी कलेक्टरला ताबडतोब करायची। खरीपाचा आढावा घेत असताना हा मुद्दा काहींनी उपस्थित केलेला होता आणि कलेक्टरनी त्या खत कारखान्यावर किंवा त्या मालकावर ऍक्शन घ्यायची, FIR दाखल करायची। जर ते म्हणजे आमच्या बळीराजाला तो दुकानदार तसं करायला भाग पाडत असेल की तुम्हाला आम्ही हे खत देतो, तुम्ही ते खत घेतलं तर त्याच्याही बद्दल त्या दुकानदाराचा परवाना रद्द करण्याचा आणि त्याच्यावर पण कारवाई करण्याच्या बद्दलच्या सक्त सूचना कृषी विभागाला खरीप पूर्व हंगाम बैठकीमध्ये सरकारने आम्ही लोकांनी दिलेल्या आहेत।